डिप्रेशन जर विचार केला तर हे कफदोषाशी निगडीत असतं. आपल्या शरीरातल्या बिघाडांचा परिणाम आणि आपल्या शरीरातील दोषांचा परिणाम जेव्हा मनावर होतो, तेव्हा डिप्रेशन, एन्झायटी सारखे त्रास होत असतात. त्यातल्या त्यात स्पेशली डिप्रेशन हे कफदोषाशी निगडीत आहे, ज्याच्यामध्ये मनाचा तमोगुण वाढलेला असतो. तर मनाचा तमोगुण कमी करायचा आहे, तर तुम्हाला काहीतरी उष्ण-तीक्ष्ण आणि तेजस्वी औषधाची गरज आहे. तर हे सुंदर औषध म्हणजे ब्राह्मी. ब्राह्मीमुळे तुमच्या मनाला स्थिरता लाभते, मनातील निगेटिव्हिटी कमी व्हायला लागते. मनाला मनामध्ये काही सकारात्मक विचार यायला लागतात. तुमच्या डिप्रेशनला कमी करण्यासाठी, नकारात्मक विचार कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठून जर व्यायाम केला, तर त्याने सुद्धा शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि सकाळचा दिवसाची सुरुवात एका सकारात्मक गोष्टींनी केल्यामुळे एक चांगल्या गोष्टींची शृंखला तुमच्या दिवसभरात निर्माण होते. त्याने डिप्रेशन दूर व्हायला मदत होते. आयुर्वेदिक औषधांपैकी मानस मित्र वटक डिप्रेशनवर खूप सुंदररित्या काम करतं. त्याचप्रमाणे ब्राह्मी वटी ही सुद्धा डिप्रेशन असलेल्या व्यक्तींनी सकाळ संध्याकाळ सेवन केली तर चांगली उपयोगी पडणारी आहे. दीर्घकालीन डिप्रेशन असलेल्या व्यक्तींनी दोन्ही नाकपुड्यांमध्ये ब्राह्मी घृताचं नस्य जर केलं तर त्यांनी सुद्धा त्यांचं डिप्रेशन कमी व्हायला मदत होऊ शकते.